नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं मॅजिक काय असतं ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर एक फंड आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड, ह्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तो फंड 1995 साली लॉन्च झाला. 1995 साली तो लॉन्च झाला आणि जेव्हा तो लॉन्च झाला तेव्हा NFO त्याचा 10 रुपये होता. 10 रुपयानं तो लॉन्च झाला. तर पुढल्या 10 वर्षामध्ये म्हणजे जवळपास 2005 साली त्या फंडचा NAV हा जवळपास 100 रुपये झाला. म्हणजेच 10 वर्षामध्ये त्या फंडनं तुम्हाला 10 पट परतावा दिला. म्हणजेच जर कोणी त्यावेळी 1 लाख रुपये टाकले असते 1995 साली त्या फंडमध्ये, तर 2005 साली त्याचे 10 लाख रुपये झाले असते. काही लोकांनी ते 10 लाख रुपये म्हणजे खूप जास्त आहेत म्हणून काढून घेतले असते. परंतु जर काही लोकांनी त्यामध्ये जर तसेच इन्व्हेस्ट ठेवले असते तर 22 वर्षानंतर, करेक्ट 22 वर्षानंतर 1 लाखाचे 1 करोड झाले. म्हणजे जवळपास 100x त्यामध्ये झालेले आहेत. काही लोकांनी अरे आता 1 करोड रुपये झाले, आता तरी काढावे असं म्हणून जर काढले असते तर जे काही पुढलं मॅजिक आहे ते त्यांना मिळालं नसतं. त्यामुळं अजून त्या फंडनं 4 वर्ष जर कोणी पैसे ठेवले असते, म्हणजेच टोटल 26 वर्ष जर ठेवले असते तर त्याला 2 करोड रुपये मिळाले असते. त्यानंतर अजून 2 वर्ष जर माणसानं ठेवले असते तर 1 करोडचे आता 3 करोड झाले असते. आणि फायनली आता 29 वर्ष म्हणजेच मागच्या वर्षी त्याचा NAV हा जवळपास 4,000 रुपये झालेला आहे. म्हणजेच 1 लाखाचे 4 कोटी रुपये झालेले आहेत. तर म्हणून मग सांगतो, ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये जेवढ्या जास्त तुम्ही जास्त कालावधीसाठी पैसे ठेवाल तेवढ्या जास्त कालावधीमध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं महत्त्व मिळणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. म्हणून सांगतो तुम्हाला की जास्तीत जास्त काळ तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स त्याचे मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच खाली कमेंट्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.